मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फेब्रुवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारला जाऊ शकते असे मी भाग 6 मध्ये 102 प्रश्न आणलेले आहे MCQ मध्ये, जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. 11वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कुठे होणार आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी हिंगोली, ऑप्शन सी जालना, ऑप्शन डी बीड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए परभणी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. अरोन फिंच यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशांकडून खेळत होता? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी बांगलादेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. अरोन फिंच यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कोणत्या वर्षीचा T20 विश्वचषक जिंकला? ऑप्शन ए 2020, ऑप्शन बी 2021, ऑप्शन सी 2007, ऑप्शन डी 2010. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2021. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. के सत्यनारायण यांची कोणत्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए कॅनरा बँक, ऑप्शन बी बडोदा बँक, ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँक, ऑप्शन डी कोटक महिंद्रा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कॅनरा बँक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा कोण सुरू करणार आहे? ऑप्शन ए गुगल पे, ऑप्शन बी फोन पे, ऑप्शन सी भारत पे, ऑप्शन डी पेटीएम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फोन पे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती आहे? ऑप्शन ए 70 रुपये, ऑप्शन बी 60 रुपये, ऑप्शन सी 62.70 रुपये, ऑप्शन डी 65 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 62.70 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारताचे दुसरे सर्वाधिक GST संकलन किती झाले? ऑप्शन ए 1.45 लाख कोटी, ऑप्शन बी 1.55 लाख कोटी, ऑप्शन सी 3 लाख कोटी, ऑप्शन डी 2 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1.55 लाख कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. धार्मिक अल्पसंख्यासाठी सर्वसमावेश उपायासाठी 110 देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोण बॉट चॅटबॅट प्रणाली आणणार आहे? ऑप्शन ए मायक्रोसॉफ्ट, ऑप्शन बी गुगल, ऑप्शन सी फेसबुक, ऑप्शन डी इंस्टाग्राम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गुगल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणते 2 देश निसार या कृत्रिम ग्रहाची निर्मिती करणार आहे? ऑप्शन ए भारत व चीन, ऑप्शन बी अमेरिका व चीन, ऑप्शन सी रशिया व जपान, ऑप्शन डी भारत व अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत व अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. डिजिटल मार्केटमधील आव्हानाचा सामना करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, ऑप्शन बी अर्थ मंत्रालय, ऑप्शन सी विदेश मंत्रालय, ऑप्शन डी गृह मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. तुर्की येथे भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय NDRF टीम कोणत्या विमानाने रवाना झाली? ऑप्शन ए C-80, ऑप्शन बी C-70, ऑप्शन सी D-50, ऑप्शन डी B-12. याचा आन्सर आहे ऑप्शन बी C-17. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 9 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 13. RBIने चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावरील चलनवाढ किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? ऑप्शन ए 6.5%, ऑप्शन बी 6%, ऑप्शन सी 7.5%, ऑप्शन डी 5%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए आशा भोसले, ऑप्शन बी लता मंगेशकर, ऑप्शन सी अप्पासाहेब धर्माधिकारी, ऑप्शन डी नानासाहेब धर्माधिकारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अप्पासाहेब धर्माधिकारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी कोणता पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए पद्मभूषण, ऑप्शन बी साहित्य अकादमी, ऑप्शन सी पद्मविभूषण, ऑप्शन डी पद्मश्री. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पद्मश्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या देशातील भूकंप दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप ठरला? ऑप्शन ए तुर्की, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए तुर्की. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. RBIच्या चलनविषय धोरण समितीने रेपो दर पाव टक्क्यांनी
वाढवून किती केला? ऑप्शन ए 6%, ऑप्शन बी 6.5%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 5.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारतीय रिझर्व्ह बँक किती शहरांमध्ये कॉइन विंडिंग मशीन बसवणार आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. ई रुपी नियमनासाठी नेमलेल्या बँकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे? ऑप्शन ए स्टेट बँक, ऑप्शन बी बँक ऑफ बडोदा, ऑप्शन सी यस बँक, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट रँकिंगमध्ये कोणता भारतीय खेळाडू क्रमांक 2 वर गेला आहे? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, ऑप्शन बी ईशान किशन, ऑप्शन सी रिषभ पंत, ऑप्शन डी शुभमन गिल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हार्दिक पांड्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. कमरान अकमल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू होता? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. खेलो इंडिया यूथ गेममध्ये महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाला कोणते पदक मिळाले? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी सिल्वर, ऑप्शन सी ब्राझ, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्राझ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन कुठे होणार आहे? ऑप्शन ए मिरज, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी बीड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मिरज. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. मिरज येथे होणाऱ्या कामगार संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए सुरेश खाडे, ऑप्शन बी हसन मुश्रीफ, ऑप्शन सी राजेश करपे, ऑप्शन डी तारा भावडकर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तारा भावडकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. देशात किती सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहे? ऑप्शन ए 233, ऑप्शन बी 262, ऑप्शन सी 240, ऑप्शन डी 255. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 262. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 26. तुर्की येथील भूकंप बळीची संख्या कितीवर गेली आहे? ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 11,000, ऑप्शन सी 9,000, ऑप्शन डी 12,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 11,000. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणता विषय पदवीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए पर्यावरण, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी समाजशास्त्र, ऑप्शन डी राज्यशास्त्र. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पर्यावरण. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 10 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 28. यावर्षी महाराष्ट्रात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे? ऑप्शन ए 128 लाख टन, ऑप्शन बी 130 लाख टन, ऑप्शन सी 125 लाख टन, ऑप्शन डी 120 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 128 लाख टन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने युरोपीय महासंघाचे सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी युक्रेन. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. सध्या युरोपीय महासंघाची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 27. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. राज्यात सरकारी कार्यालयात ई ऑफिस प्रणाली कधीपासून लागू होणार आहे? ऑप्शन ए 1 एप्रिल, ऑप्शन बी 1 मार्च, ऑप्शन सी 1 मे, ऑप्शन डी 1 जून. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. वन्यजीव प्रजातीच्या नियंत्रणासाठी कोणत्या प्राण्यांच्या हार्मोन्स पासून लस तयार केली जाणार आहे? ऑप्शन ए माकड, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी रानडुक्कर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रानडुक्कर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. खेलो इंडिया यूथ स्पर्धेमध्ये वेदांत माधव यांनी कोणत्या खेळात 2 सुवर्ण पदक पटकावले? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी कुस्ती, ऑप्शन सी जलतरण, ऑप्शन डी खो खो. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जलतरण. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखान ही योजना सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन ए आनंद दिघे, ऑप्शन बी बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन सी गोपीनाथ मुंडे, ऑप्शन डी विलासराव देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बाळासाहेब ठाकरे. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. आपला दवाखाना राज्यात किती ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 600, ऑप्शन सी 700, ऑप्शन डी 300. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 500. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाही असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? ऑप्शन ए
IIT मुंबई, ऑप्शन बी IIT मंडी, ऑप्शन सी IIT कानपूर, ऑप्शन डी IIT मद्रास. याचा आन्सर आहे ऑप्शन बी IIT मंडी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 37. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा कोणता भारतीय खेळाडू ठरला? ऑप्शन ए आर अश्विन, ऑप्शन बी रवींद्र जडेजा, ऑप्शन सी कुलदीप यादव, ऑप्शन डी युजवेंद्र चहल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आर अश्विन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 38. 450 बळी घेणारा आर अश्विन जगात कितव्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए 5वा, ऑप्शन बी 3रा, ऑप्शन सी 8वा, ऑप्शन डी 9वा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 9वा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 39. आर अश्विनने किती कसोटी सामन्यामध्ये 450 बळीचा टप्पा पार केला? ऑप्शन ए 90, ऑप्शन बी 89, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी 95. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 89. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40. यावर्षी देशात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे? ऑप्शन ए 330 लाख टन, ऑप्शन बी 350 लाख टन, ऑप्शन सी 300 लाख टन, ऑप्शन डी 400 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 330 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 400 बळीचा टप्पा पार केला? ऑप्शन ए शार्दुल ठाकूर, ऑप्शन बी जसप्रीत बुमराह, ऑप्शन सी भुवनेश्वर कुमार, ऑप्शन डी मोहम्मद शमी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मोहम्मद शमी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा मोहम्मद शमी कितवा भारतीय खेळाडू आहे? ऑप्शन ए 9वा, ऑप्शन बी 8वा, ऑप्शन सी 5वा, ऑप्शन डी 7वा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9वा. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 11 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा शोध लागला आहे? ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 44. जम्मू आणि काश्मीरमध्ये किती टन लिथियमचा शोध लागला आहे? ऑप्शन ए 6.5 दशलक्ष, ऑप्शन बी 6.9 दशलक्ष, ऑप्शन सी 5.6 दशलक्ष, ऑप्शन डी 4.5 दशलक्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5.9 दशलक्ष. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. जगातील सर्वात मोठा लिथियम साठा कुठे आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी सौदी अरेबिया, ऑप्शन डी बोलिव्हिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बोलिव्हिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचा मांजरी येथील प्रयोगशाळेत कोणत्या रंगाचे द्राक्षाचे वाण विकसित केले? ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी काळे, ऑप्शन सी हिरवे, ऑप्शन डी पिवळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए लाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. अलिबाबा या कंपनीने पेटीएममधून गुंतवणूक काढून घेतली ती कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 48. कोणता भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून क्रिकेटच्या 3 प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू ठरला? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी हार्दिक पांड्या, ऑप्शन डी अजिंक्य रहाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रोहित शर्मा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 49. नवी मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेची एकूण लांबी किती आहे? ऑप्शन ए 1386 किलोमीटर, ऑप्शन बी 1500 किलोमीटर, ऑप्शन सी 1234 किलोमीटर, ऑप्शन डी 1344 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1386 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे कोणत्या राज्यातून जाणार नाही? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. इस्रोने SSLV-T2 हे रॉकेट कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केले? ऑप्शन ए श्रीहरिकोटा, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए श्रीहरिकोटा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 52. इस्रोने SSLV-D2 अंतर्गत प्रक्षेपण केलेल्या आझादी सॅटची निर्मिती कोणी केली आहे? ऑप्शन ए IIT मुंबई, ऑप्शन बी स्पेस किड्स इंडिया चेन्नई, ऑप्शन सी DRDO, ऑप्शन डी IIT मद्रास. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्पेस किड्स इंडिया चेन्नई. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. भारताचा नागरी हवाई सुरक्षा क्रमांक किती आहे? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 54, ऑप्शन डी 58. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 55. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 54. परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये भारताचे कोणते एकमेव शहर टॉप 10 मध्ये आहे?
ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी अहमदाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 55. परकीय गुंतवणूकमध्ये सर्वाधिक पसंती कोणत्या शहराला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी टोकियो, ऑप्शन सी लंडन, ऑप्शन डी न्यूयॉर्क. याचा आन्सर आहे ऑप्शन बी टोकियो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्राचा टोल वसुलीमध्ये कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पाचवा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 57. जागतिक आरोग्य संघटनेला 2023 मध्ये किती वर्षे पूर्ण होते? ऑप्शन ए 50 वर्षे, ऑप्शन बी 60 वर्षे, ऑप्शन सी 75 वर्ष, ऑप्शन डी 100 वर्षे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 75 वर्षे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 58. देशात टोल वसुलीमध्ये कोणते राज्य क्रमांक 1 वर आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन केले? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 60. केंद्रीय पशुकल्याण मंडळाने गो मिठी दिन साजरा करण्याचा निर्णय रद्द केला, तो कधी साजरा करण्यात येणार होता? ऑप्शन ए 14 फेब्रुवारी, ऑप्शन बी 12 फेब्रुवारी, ऑप्शन सी 10 फेब्रुवारी, ऑप्शन डी 15 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 14 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. न्याय लक्ष्मणचंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची कोणत्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मुंबई उच्च न्यायालय, ऑप्शन बी मद्रास उच्च न्यायालय, ऑप्शन सी अलाहाबाद उच्च न्यायालय, ऑप्शन डी कोलकाता उच्च न्यायालय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मद्रास उच्च न्यायालय. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 62. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन किती आहे? ऑप्शन ए 16.67 लाख कोटी, ऑप्शन बी 15.67 लाख कोटी, ऑप्शन सी 18.40 लाख कोटी, ऑप्शन डी 12.80 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15.67 लाख कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. कोणत्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी पोशाख संहिता लागू केली? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. IMFने कोणत्या देशाला विजेवर नवीन कर लावण्याच्या अटीवर कर्ज देण्याचे मान्य केले? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानची परकीय गंगाजळी किती डॉलरच्या खाली आहे? ऑप्शन ए 300 कोटी डॉलर, ऑप्शन बी 350 कोटी डॉलर, ऑप्शन सी 200 कोटी डॉलर, ऑप्शन डी 400 कोटी डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 300 कोटी डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. खेलो इंडिया युथ स्पर्धा 2023चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याला मिळाले? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके पटकावली? ऑप्शन ए 161, ऑप्शन बी 151, ऑप्शन सी 155, ऑप्शन डी 170. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 161. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले? ऑप्शन ए 55, ऑप्शन बी 56, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 60. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 56. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. कोणते राज्य खेलो इंडिया स्पर्धेमध्ये क्रमांक 2 वर आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 70. कोणत्या राज्याने भारताचे संविधान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 71. कोणत्या राज्याने स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार केल्यावर जन्मठेप आणि 10 कोटींचा दंड लागू केला? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. मराठवाडा कृषी विद्यापीठाने कोणत्या देशाच्या विद्यापीठ सोबत शेती संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासाठी करार केला? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. कोणत्या शहरामध्ये 3.8
रिश्टर स्केलचा भूकंप झाला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी भोपाळ, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सुरत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 74. असरच्या अहवालानुसार राज्यात शासकीय शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाण किती टक्क्याने वाढले आहे? ऑप्शन ए 5.8%, ऑप्शन बी 6%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 4.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5.8%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात शाळेमध्ये मागच्या तुलनेत पटनोंदणीचे प्रमाण किती टक्क्याने वाढले? ऑप्शन ए 95%, ऑप्शन बी 99.6%, ऑप्शन सी 98%, ऑप्शन डी 96%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 99.6%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 76. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन ए रमेश बैस, ऑप्शन बी राजेंद्र तिवारी, ऑप्शन सी फागू चौहान, ऑप्शन डी संदीप मेहता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रमेश बैस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 77. रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याआधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी मणिपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी झारखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 78. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते? ऑप्शन ए 20वे, ऑप्शन बी 19वे, ऑप्शन सी 18वे, ऑप्शन डी 17वे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20वे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 79. फागू चौहान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मेघालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 80. बी डी मिश्रा यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी निवड झाली? ऑप्शन ए लडाख, ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन सी चंदीगड, ऑप्शन डी लक्षद्वीप. याचा आन्सर आहे ऑप्शन ए लडाख. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 81. भारताने तुर्की आणि सिरियाच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याच्या मोहिमेला काय नाव दिले आहे? ऑप्शन ए ऑपरेशन मैत्री, ऑप्शन बी ऑपरेशन दोस्त, ऑप्शन सी ऑपरेशन देवी शक्ती, ऑप्शन डी ऑपरेशन सक्सेस. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑपरेशन दोस्त. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. न्याय सोनिया गिरीधर गोकानी या कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी गुवाहाटी, ऑप्शन डी चंदीगड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. न्याय जसवंत सिंग यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी त्रिपुरा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी त्रिपुरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन ए संदीप मेहता, ऑप्शन बी रमेश बैस, ऑप्शन सी अनुराधा मिश्रा, ऑप्शन डी जसवंत सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संदीप मेहता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 85. अनुसया उइके यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए त्रिपुरा, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मणिपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. अब्दुल नाझीर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 87. देशात किती गावांना खुल्यावर शौचालय मुक्त दर्जा मिळाला? ऑप्शन ए 1,30,000, ऑप्शन बी 1,80,000, ऑप्शन सी 2,20,000, ऑप्शन डी 2,10,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1,80,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. देशात किती घरामध्ये नळ जोडणी आहे? ऑप्शन ए 12 कोटी, ऑप्शन बी 10 कोटी, ऑप्शन सी 13 कोटी, ऑप्शन डी 11 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. हवाई दलाचा 14वा एरो इंडिया कार्यक्रम कुठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 90. गुलाबचंद कटारिया यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. जम्मू काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए कोटेश्वर सिंग, ऑप्शन बी अब्दुल नदीर, ऑप्शन सी रवी चंद्रचूड, ऑप्शन डी दीपाकर दत्ता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोटेश्वर सिंग. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 92. आशियातील सर्वात मोठ्या एरो इंडिया 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन कोणी केले? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी अमित शहा,
याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. मागील महिन्यातील किरकोळ महागाई दर किती राहिला? ऑप्शन ए 6.2%, ऑप्शन बी 6.5%, ऑप्शन सी 5.6%, ऑप्शन डी 4.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. भारतीय महिला प्रीमियम लीगच्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी हरमन कौर, ऑप्शन डी शेफाली वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्मृती मानधना. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. स्मृती मानधनाला कोणत्या संघाने विकत घेतले? ऑप्शन ए मुंबई इंडियन्स, ऑप्शन बी दिल्ली कॅपिटल, ऑप्शन सी रॉयल चॅलेंज बँगलोर, ऑप्शन डी पंजाब किंग्स. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रॉयल चॅलेंजर बँगलोर. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. स्मृती मानधनावर किती कोटीची बोली लागली? ऑप्शन ए 3 कोटी, ऑप्शन बी 3.40 कोटी, ऑप्शन सी 4 कोटी, ऑप्शन डी 2 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.40 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. एरो इंडिया 2023 प्रदर्शनामध्ये किती देशाचे संरक्षण मंत्री सहभागी होणार आहे? ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 34, ऑप्शन सी 33, ऑप्शन डी 32. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 32. नंतरचा प्रश्न क्रमांक 98. ICCच्या जानेवारी मंथ ऑफ प्लेयर पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन ए शुभमन गिल, ऑप्शन बी हार्दिक पांड्या, ऑप्शन सी राहुल त्रिपाठी, ऑप्शन डी विराट कोहली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शुभमन गिल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 99. ICC जानेवारी वुमन ऑफ द मंथ कोण ठरली? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी ग्रेस क्रिवन्स, ऑप्शन सी अलिस पेरी, ऑप्शन डी शेफाली वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ग्रेस क्रिवन्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 100. कोणत्या ठिकाणच्या खाजगी शाळेमध्ये 32 वर्षानंतर हिंदी शिकवणार आहे? ऑप्शन ए लडाख, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन डी चंदीगड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर. नंतरचा प्रश्न क्रमांक 101. युवन मॉर्गनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इंग्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 102. युवन मॉर्गनने कोणत्या देशाविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी स्कॉटलंड, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी वेस्ट इंडिज. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्कॉटलंड. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.